आज आपण दाखवणार आहोत सुरनळी डोसा. तर बघा. नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दाखवणार आहोत सुरनळी डोसा. तर बघा, असा आपल्याला डोसा बनवायचा आहे आणि खूप सुंदर लागतो तो. आणि तांदूळ कसं आपण घ्यायचे, जाडे तांदूळ घ्यायचे आणि ते भिजत घालायचे, त्यामध्ये मेथी टाकायची. तर चला आपण आता साहित्य पण बघूया. तर चला सुरू करूया. चला तर आपण सुरनळी डोस्याचे साहित्य बघूया. हे 1 कप मी असे तांदूळ घेतलेत आणि हे खोबरं घेतले ओलं, ते बारीक करून घेणार. हे पोहे घेतलेत 1 वाटी, थोड्याशा मेथ्या घेतल्यात पाव चमचा, गूळ घेतला अर्धी वाटी, दही घेतले. आता हे आधी तांदूळ आपण धुवून स्वच्छ घेते मी 2-3 पाण्याने आणि मग भिजत घालते आणि 4 तासांनी ते वाटणार. वाटताना आपण हे सगळं साहित्य त्याच्यात घालायचं आणि थोडी हळद घालायची. तर आता मी हे 2-3 पाण्यात धुवून घेते आणि तांदूळ मी रेशनिंगचेच घेतलेले आहेत जाडे. आणि पोहे नंतर अर्धा तास आधी वाटताना भिजत घालणार. तर चला आता आपण हे तांदूळ धुवून घेऊया. आता हे तांदूळ आणि मेथ्या मी भिजत घालते. 3-4 तास भिजून घ्यायचे ते आणि मग वाटायचे. तर चला आता आपण भिजून ठेवलेलं आहे आणि मग सगळं साहित्य आणि तांदूळ वाटून घ्यायचे बारीक. आता आपले हे तांदूळ चांगले भिजलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. टाकून देते ह्याच्यामध्ये. आता आधी मी थोडे वाटून घेते तांदूळ आणि मग पोहे घालते, त्याच्यात गूळ घालते, खोबरं घालते आणि हळद. आता हे मी वाटून घेते. आता हे मी तांदूळ वाटून घेतले, त्याच्यातच पोहे टाकते. हे ते स्वच्छ भिजून घेतले धुवून वगैरे. आणि हळद टाकते अर्धा चमचा, खोबरं टाकते हे आणि परत फाईन एकदम पेस्ट करून घ्यायची. आणि गूळ पण ह्याच्यात टाकला तरी चालेल. सगळं एकदम बारीक वाटून घेते आता मी. बारीक वाटून झालं का मग ह्या टोपामध्ये काढून ठेवायचं ते आणि मग रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ह्याचे डोसे काढायचे. हे आपलं वाटून झालेलं आहे मिश्रण. तर ह्या टोपामध्ये आपण काढून घेऊया आणि झाकून ठेवूया. थोडंसं पाणी घालते त्याच्यात मी आणि मग झाकून ठेवते असं, म्हणजे ते उद्या चांगलं फेसून येईल ते वरती. चला आता आपण झाकून ठेवूया. आता आपला तवा तापलेला आहे आणि ह्याला तूपच शक्यतो वापरा तुम्ही. तुपावर ते छानच लागतात, खमंग असे. तूप लावून घेऊया तव्याला असं आणि मग 1-1.5 चमचा हे मिश्रण टाकूया आपण. आणि गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा. कधी कधी पहिला डोसा चांगला नाही होत, पण दुसरे नंतर आपला तवा चांगला सेट झाला का होतो. तर चला आता आपण थोडं 2 सेकंद वगैरे ठेवूया डोसा. आता आपली 2-3 सेकंद झाली आहेत. थोडा आपण गॅस कमी करूया, लो फ्लेमवर करूया, म्हणजे मागून चांगला होतो, तो क्रिस्पी होतो. आता आपण झाकण उघडूया. थोडं तूप टाकूया वरून पण. काढून घेऊया. या बाजूने असं सोडून घ्यायचा. हे बघा, हा आपला तो झालेला आहे चांगला. आणि एका बाजूनेच करायचा. हे बघा, जाळी पण खूप सुंदर सुटलेली आहे.
तर आपण हा काढून घेऊया आणि परत ह्याच्यावर तूप सोडूया. दुसरा टाकूया. झाकण देऊन ठेवूया. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आता आपण हे उघडून बघूया. जरा सुकला पाहिजे वरून. आपण थोडा गॅस कमी करून घेऊया. मुलांना टिफिनसाठी हा चांगला पर्याय आहे. रात्री तुम्ही वाटून वगैरे ठेवलात की सकाळी पटापट आपले डोसे होतात आणि नवीन त्यांना वाटतं जरा कलरफुल असा हा डोसा आहे. चला आपण ह्याचं झाकण काढून बघूया. हा पण आपला झालेला आहे. गॅस कमी करते मी. हा बघा, खूप छान असे लागतात आणि त्याच्यामध्ये कसं गूळ, खोबरं, दही, पोहे सगळे प्रकार असतात. आणि गुळाचं प्रमाण तुमच्यावर आहे. तुम्ही किती गोड पाहिजे असेल तर थोडं गोड पण तुम्ही करू शकता. आणि जास्त पातळ नाही करायचा हा. लगेच झाकण ठेवायचं टाकलं का. हा बघा, आपण आपला झालेला आहे चांगला. ह्याला काही जास्त खटपट नसते, एका बाजूनेच करायचा असतो. आपलं जेवढं मिश्रण घेतलं त्याच्यामध्ये झाले तेवढे मी काढले. झाकण देऊन ठेवते. हे बघा, मागून पण किती छान होतात. आता मी हे सगळे सर्विंग प्लेटमध्ये लावून घेते. आणि हा तुम्ही नुसता पण खाऊ शकता, गोड असतो त्याच्यामुळे. दही आणि गुळाचं खूपच छान कॉम्बिनेशन वाटतं ते. आणि चहा बरोबर पाहिजे तर चहा बरोबर, सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्याला कधीही तुम्ही खाऊ शकता हे डोसे. किंवा घरात आपली कसली किटी पार्टी वगैरे असेल तर हे तुम्ही करू शकता. आणि करायला सुद्धा सोपे आहेत पुष्कळ. तर चला, आपला हा सुरनळी डोसा किती छान झालेला आहे बघा. पाहिजे तर तुम्ही तूप पण टाकू शकता ह्याच्यावरती आणखी आणि खाऊ शकता. आणि हा बघा, मी वाफळलेला मस्तपैकी चहा घेतलेला आहे. चहा बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. किती सुंदर दिसतो बघा.